नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिरियसली एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला खरंच पोस्ट काढायची असेल ना, तर हे 2023 वर्ष हे गोल्डन इयर आहे तुमच्यासाठी. कारण की कंटिन्यू एवढ्या सर्व जाहिराती येत आहे आणि मुलं विचारतात आहे, की कोणत्याचा अभ्यास करू, कोणत्याचा करायचा नाहीये. आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात आपल्यासोबत आलेली आहे आणि एवढ्या भरमसाठ जाहिरात आहे. मी तुम्हाला सर्व चार्टच्या चार्ट सांगेल किती सर्व जाहिरात आहे. टेक्निकल वाल्यांसाठी तर दिवाळी समजेल मी. नॉन टेक्निकलची तर आहेच आहे, ज्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसाठी कंटिन्यू जाहिराती येत आहे. पण प्रश्न आहे की आपण खरंच अभ्यास करून ठेवला आहे का? आपला अभ्यास झालेला आहे का? किंवा अभ्यास करण्यासाठी आपण प्रवृत्त होत आहे का? कारण की जेवढ्या मी जाहिराती तुम्हाला दाखवणार आहे ना, यामध्ये आता बघा संभाजी छत्रपती जे आहे संभाजीनगरची जाहिरात आपल्यासमोर आलेली आहे. यामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही खरंच अभ्यास करून ठेवला आहे का? त्याचं काय काय किती सर्व जागा आहे, कोणकोणत्या जागा कुठल्या कुठल्या व्हॅकन्सीनुसार भरल्या जाणार आहे, कायसाठी काय ग्रॅज्युएशन लागणार आहे, सविस्तर सर्व सांगणार आहे. शेवटपर्यंत समजून घ्या काय काय होणार आहे आणि आता इथून प्लॅनिंग काय बनवावं लागणार आहे ते पण सांगणार आहे. कारण की होत काय, नंबर ऑफ स्टुडंट अभ्यासाला बसलेले आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी प्रॉपर प्लॅनिंगनं अभ्यास सुरू केलेला नाही आहे. आणि कॉम्पिटिशन जी आहे ना, ही टेक्निकल वाल्यांची ऑफकोर्स कमी आहे, नॉन टेक्निकलची खूप जास्त आहे. नॉन टेक्निकलची पण जास्त आहे, पण जागा खूप निघालेल्या आहे. सर्व याच्यावर बोलू. बघा ही जी जाहिरात आहे, हे औरंगाबाद महानगरपालिका ORG वर तुम्ही जाऊ शकता किंवा मग जे छत्रपती संभाजी महाराज जे महानगरपालिका आहे तिथून तुम्हाला हे साईटवर सर्व मिळून जाईल. ही जाहिरात आली आहे बघा 18/8/2023 ला. तर या दिवशी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर यामध्ये सर्वात पहिले बघा अर्ज करण्याची तारीख तुम्हाला दिसेल. तर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होणार आहे याची 23/8/2023 पासून. ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख आहे 12/9/2023 म्हणजे पुढच्या महिन्याची 12 तारीख. आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क 23 तारखेलाच तुम्हाला भरायचे आहे, ते 12/9 पर्यंतचे. आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे तुमच्या परीक्षेच्या 7 दिवसाआधी. तर बघा 12च्या पर्यंतच तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचे आहे. 7 दिवसाआधी तुम्हाला काय मिळणार आहे, तुमचं परीक्षा शुल्क मिळणार आहे, म्हणजे तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे. सॉरी बघा, अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला हे जे आपले दोन ORG दिलंय .com दिलंय याच्यावर जायचं आहे. इथून तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. बघा इथे एक महत्वाची नोट सांगितली, ते मिस नका करू. बरेच जण मिस करतात आणि मला मेसेज टाकतात की सर आता याच्यात काय करायचं, 2 भरू शकतो का, 3 भरू शकतो का? बघा इथं 1000 रुपये फीस तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे. 900 रुपये फीस बाकीसाठी अदरसाठी आहे, ओपनसाठी सोडून. आणि बघा इथं एक अट सांगितली आहे किंवा एक महत्वाची नोट सांगितली आहे. उमेदवारास बघा परीक्षा शुल्क भरण्यामध्ये ऑनलाईन चलनाची प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतिसोबत व कागदपत्राच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे परीक्षा शुल्क भरण्याची जे प्रत आहे ते तुम्हाला जपून ठेवायची आहे. ते परीक्षा प्रतिसोबतच कागदपत्रे तुमचे तपासले जाईल. बरेच जण काय करतात, जो आपण शुल्क भरलेलं आहे ते कुठेतरी गहाळ करून टाकतात. ते पहिली गोष्ट ते गहाळ करू नका. जर तुमची पोस्टिंग लागली तुमच्या अर्जाच्या वेळेस तुमचं एखादं डॉक्युमेंट किंवा हे नसेल तर मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर पहिल्या नंबरचं हे तर चांगलं महत्वाचं लक्षात ठेवा. दुसऱ्या नंबरचं 6 नंबरचा उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही समजा बरेच जणांचा तिथं डिग्री झालेला आहे, डिग्रीमध्ये ते मेकॅनिकलची असेल, सिव्हिलची असेल, त्यांच्यासोबत डिग्रीच्या अदर फील्डमध्ये पण जागा इथं अवेलेबल आहे. तर तुम्ही 2 भरू शकता का? हो. पण तुम्हाला प्रत्येकाचा 1000 रुपये फॉर्म वेगवेगळा भरावा लागेल. ठीक आहे. आणि प्रत्येकाची तुम्हाला जे अर्जाची प्रत आहे ती व्यवस्थित सांभाळून ठेवावी लागेल. ठीक आहे. तर आता कुठल्या कुठल्या जागा आहे, काय काय क्वालिफिकेशन लागते ते सविस्तर बघू. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की हा गोल्डन चान्स सोडू नका. खूप जण मला म्हणत आहे की सर अभ्यास कसा करायचा, प्लॅनिंग कसं करायचं, सर्व सांगतो. कारण की बघा जाहिराती खूप आलेल्या आहे. पहिले थोडंसं याच्याबद्दल बोलून लागतो की कोण कोण हा अर्ज भरू शकतो आणि काय काय याचं प्रश्नपत्रिका. बघा पेपर सेटचं प्लॅनिंग पेपर कसा असणार आहे. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता विद्युत या तिघांसाठी सेम पॅटर्न आहे. पॅटर्न काय आहे बघा, मराठी व इंग्रजी आहे ते 60 प्रश्न येणार तुम्हाला 120 मार्क्ससाठी. म्हणजे 15-15-15, मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15 आणि बौद्धिक चाचणी 15 असे 4 सेक्शन येणार आहे. आणि अभियांत्रिकीचे 40 येणार आहे. मग ते मेकॅनिकलचे वेगळे येणार, मेकॅनिकलसाठी इलेक्ट्रिकलची 40 वेगळे येणार आणि जे सिव्हिल वाले त्यांचे 40 वेगळे येणार. असा हा पूर्ण पेपर तुमचा 120 गुणांचा, सॉरी एकूण पूर्ण पेपर जो आहे तो 200 गुणांचा. 60 प्रश्न जे राहणार ते नॉन टेक्निकलचे आणि 40 प्रश्न जे राहणार ते 80 गुणांसाठी टेक्निकलचे. असा 200 म्हणजे 200 गुणांचा पेपर 2 तासासाठी 60 मिनिटासाठी. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा 4 ऑप्शन खाली, एक प्रश्न त्याच्या खाली 4 ऑप्शन. तर हे सर्व मग आता हे झालं फक्त याच्यासाठी. पण लेखी परीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी यामध्ये तर डिप्लोमा वाले पण अलाउ करू शकतात. बघा स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धन यासाठी सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहे बाजूला मी सर्व टाकलेलं आहे. 60-40चाच रेशो आहे. त्यांच्या फील्डनुसार टेक्निकलचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर बघा आता बरेच जण म्हणतात सर याचा अभियांत्रिकीमध्ये मेकॅनिकलसाठी सिव्हिल वाले भरू शकतात का, डिप्लोमा वाले भरू शकतात का? तर सर्वात पहिले मी शैक्षणिक अर्हताच तुम्हाला सांगत आहे.
की काय अर्हता आहे शैक्षणिक. बघा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. तर बघा यासाठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे जे अभियांत्रिकी आहे स्थापत्यसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकीची शाखेची पदवी. म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्ट म्हटलेलं आहे की इथं पदवी पाहिजे. पदवी म्हणजे काय, तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, कंप्लीट पाहिजे तुम्हाला. त्यानंतर हे जे आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवीच लागते. ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी बघा इलेक्ट्रिकल विद्युत अभियांत्रिकीची काय पाहिजे, पदवीच लागते इथे सुद्धा ज्ञान. मग तुम्ही म्हणता सर डिप्लोमावाल्यांसाठी नाही का, आहे डिप्लोमावाल्यांसाठी बघा खाली काही पोस्टिंग दिल्या आहे त्या बघून घेऊ. लेखा परीक्षक सेवा श्रेणी यासाठी बघा विद्यापीठ वाणिज्य शाखेची पदवी लागते इथं तुम्हाला. त्यानंतर लेखाविषयक कामाचा 3 वर्षाचा अनुभव लागते. याला अनुभव लागत नाही, याला अनुभव लागते म्हणून सोडून देऊ. लेखासेवक बघा इथं वाणिज्य शाखेची पदवी लागते, इथं सुद्धा तुम्हाला अनुभवाची गरज आहे. त्यानंतर बघा तांत्रिक सेवा श्रेणी बघा मान्यता विद्युत बघा विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदविका. पदविका म्हणजे काय होत असते, पदविका म्हणजे होते डिग्री डिप्लोमा. ओके. आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा म्हणजे एसएससीचं सर्टिफिकेट तुम्हाला उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे. उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्र अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर NCTVT प्रमाणपत्र आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा इथं आवश्यक पाहिजे. तांत्रिक सेवा श्रेणी इथं सिव्हिलची तुम्हाला काय पाहिजे बघा शाखेची पदविका. पदविका म्हणजे काय पाहिजे, डिप्लोमा पाहिजे तुम्हाला किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षक संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम पूर्ण उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. म्हणजे किंवा म्हणजे तुम्ही म्हणणार सर मग इथं डिप्लोमा लागते, तर डिप्लोमा सोबत तुम्हाला आपलं डिप्लोमा लागते तर तुम्हाला हे लागेल का, म्हणजे डिग्री पण चालेल का. बरं विचार इथं पदविका म्हटलंय ना तुम्हाला, तर पदविका आहे तर पदवीच लागेल. म्हणजे पदविका म्हणजे काय, डिग्री डिप्लोमा लागेल तर डिप्लोमा. तुम्ही त्याच्यासोबत डिग्रीला अलाउ करू नाही शकत. म्हणजे इथं तुम्ही फॉर्म भरताना फक्त कोणता भरू शकता, डिप्लोमा लेवलवर भरू शकता. सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पशुवैद्यकीय सेवा श्रेणी यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे इथं तुम्हाला 12वी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका पशुसंवर्धनाची पदविका पाहिजे. आणि शासकीय बघा इथं तुम्ही वाचू शकता, इथं 2 वर्षाचा अनुभव सुद्धा म्हटलाय म्हणून याला स्किप करतो मी. म्हणजे जिथं अनुभव लागते तिथं अनुभवी लागते. 2-3 एक्झामला इथं अनुभव लागते. ते 2-3 एक्झामचं तुम्हाला मी जिथं लागते तिथं सांगून देणार. ओके. चला बघा समोर, एक सेकंद द्या. बघा आता अग्निशामक सेवा श्रेणीचा इथं पूर्ण सिलेबस आहे. सॉरी काय काय तुम्हाला लागते क्वालिफिकेशन ते दिलेलं आहे, ते बघून घ्या. आणि सार्वजनिक आरोग्य सेवा श्रेणीचा पण मी दिलेला आहे. त्यानंतर बघा त्याचा तुम्ही याचा एक काम करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण की यामध्ये आणि हे सर्व मी आपल्या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो, तिथून तुम्ही ते डाउनलोड करा. तुमच्या स्टडी मटेरियलच्या सेक्शनमध्ये मी सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद किंवा आता हे महानगरपालिका आली संभाजीनगरची, या सर्वांच्या फोल्डर बनवले आहेत. त्यामध्ये सर्वांचे नोटिफिकेशन, त्यामध्ये GR, त्यामध्ये त्यांचा सिलेबस सर्व दिलेला आहे. सोबत इथे पण मी काही गोष्टी इम्पॉर्टंट बोलत आहेत त्या बघून घ्या. मग तुम्ही मिस आउट करता ते आणि डायरेक्ट इथून मधातून कट करून चालले जातात. बघा लेखा परीक्षण सेवा श्रेणी इथं पण तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी लागते आणि तुमचं टायपिंग सर्टिफिकेट लागते. म्हणजे इथं जे कनिष्ठ सेवा परीक्षकसाठी जवळपास सर्व भरू शकतात, BA BCom BSc सर्व. फक्त काय पाहिजे इथे तुम्हाला 30-40 मराठी टायपिंग. अग्निशामकचा सिलेबस बघा बाजूला आहे. लेखालिपिकचा पण सिलेबस आहे, तिथं फक्त 30-40 आणि मान्यता प्राप्त वाणिज्य शाखेची पदवी लागते. ठीक आहे, वाणिज्य शाखेची लक्षात ठेवा. इथं सॉरी वाणिज्य शाखेची आहे, इथं सुद्धा वाणिज्य शाखेचीच पदवी म्हटलेली आहे, कारण कनिष्ठ लेखा आहे. तर हे सर्व तुम्हाला लागते. एवढ्या सर्व जाहिराती आलेल्या आहेत. त्यामध्ये बघा वयोमर्यादा, तर वयोमर्यादा चार्ट तुमच्या समोर आहे. किमान 18 वर्ष तुमचे कंप्लीट पाहिजे, कारण की बरेच वेळा पदवीवाल्यांचे नसतात केव्हा. तर आणि मॅक्झिमम जे आहे मागास तुम्ही बघू शकता 43 वर्ष 45 वर्ष ज्या चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता. काही सवलती दिलेल्या आहे, त्या सवलती तुम्ही पाहू शकता. 45 पर्यंत काही लोकांना सवलती आहे, दिव्यांग वगैरे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर जागा किती आहे, तर बघा जागांचा जो चार्ट आहे ना, जागा खूप सर्व आहे. जसं बघा इथं कनिष्ठ अभियंता स्थापत्याचा एकूण 26 जागा आहे. 26 जागा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघू शकता किती जागा आहे. ओपनच्या कॅटेगरीमध्ये समजा तुमच्या कॅटेगरी नसेल तर ओपन मधून तुम्ही भरू शकता, कारण की ओपनच्या भरमसाठ जागा आहे. त्यानंतर बघा मेकॅनिकलसाठी बघा जागा किती आहे. मेकॅनिकलसाठी बघा इथं पेमेंट पण आहे. 38,600 ते 1,22,800 एवढं तुमचा पगार असणार आहे. म्हणजे खूप जोरदार पेमेंट राहते याचं. महानगरपालिकेचं 7व्या वेतनानुसार त्यामध्ये भत्ते वगैरे सर्व ऍड होते. यामध्ये बघा मेकॅनिकलच्या 7 जागा आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघू शकता, कारण की हे एक महानगरपालिका आहे, हे पण लक्षात ठेवा. बरं जर म्हणतात सर जागाच नाहीये, अरे बापरे, मला सांगा पनवेल महानगरपालिकेमध्ये 7-8 जागा होत्या, ह्या महानगरपालिकेमध्ये आता 7 जागा आल्या. आणि इथून जेवढेही महानगरपालिका, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 7-8 जागा जर आल्या, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास समजून घ्या 28 आहे. तर आपण 25 पकडा ना, तरी किती जागा होणार तुम्ही बघा ना.
समजत आहे? म्हणजे 200-300 जर जागा आहेत तर म्हणजे जागा नाही असं नाहीये, तुम्हाला एकच जागा पाहिजे. एवढ्या भरमसाठ जागा आहेत खूप. त्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगतो किती जागा आलेल्या आहेत. 1 मिनिट. खूप जागा आलेल्या आहेत. त्यानंतर बघा एकदा तुम्हाला फक्त एक विद्युतचं दाखवून देतो. विद्युतचं बघा यामध्ये यांच्या विद्युत इलेक्ट्रिक 10 जागा आहे. अशा प्रत्येक संवर्गाच्या जागा आहे. एवढ्या प्रत्येक संवर्गाच्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत आणि प्रत्येक जागासाठी फाईट आहे. जिथं तुम्हाला मी दाखवून देतो एक चार्टमध्ये किती मेकॅनिकलच्या किंवा मेकॅनिकल, कारण की आपले बरेच क्लासेस आता सुरू झाले आहे प्रत्येक डीचे त्यानुसार. बघा थोडंसं इकडे या. आतापर्यंत जाहिराती किती आल्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोघांसाठी जाहिराती बघा किती आलेल्या आहे. तलाठीची जाहिरात आलेली आहे, नगर परिषदची जाहिरात येऊन गेलेली आहे, ठीक आहे. जिल्हा परिषदची जाहिरात चालू आहे सध्या, याची लास्ट डेट आहे 25, यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. पनवेल महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे, MIDC जाहिरात सुरू आहे, याचे फॉर्म भरणं सुरू होणार आहे. संभाजीनगर महानगरपालिका आणि अदर येणार आहे, याची पण जाहिरात. त्यानंतर जलसंपदा येणार आहे, ठीक आहे, टेक्निकल वाल्यांसाठी. आणि AMVI ची जाहिरात येणार आहे यावर्षी, चान्सेस जास्त आहे, खूप जास्त चान्सेस आहे, ठीक आहे. तर ज्या जाहिराती आल्या इथून तर एवढ्या जाहिराती आल्या आणि अदर येणारच आहे, म्हणजे ह्या यायच्या आल्या. GR प्रसिद्ध झाला या जलसंपदाचा. मला सांगा एवढ्या सर्व जाहिराती झाल्या आणि परत मला कमेंटमध्ये टाकतात सर जागाच नाहीये. जागा तुम्हाला किती जागा पाहिजे? 10, 15, 25 पाहिजे का? प्रत्येक नगर परिषदमध्ये जागा नाही, तुमच्या जिल्हा परिषदमध्ये जागा नाही. तुमची अभ्यास करायची तयारी नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्याच्या अभ्यास करायची तयारी आहे ना, तो जागाचा विचार करत नाही, त्याला एकच जागा पाहिजे. या इथून 10 वर्षामध्ये सर्वात जास्त जागा निघालेल्या आहे. मी जे तुम्हाला थंबनेलवर टाकलं ना सर्वाधिक जागा, त्या ह्या सर्व जागांबद्दल बोलतो तुम्ही. कारण की एवढ्या सर्व जागा टेक्निकल नॉन टेक्निकलच्या कोणत्याच वर्षाला निघाल नाही आहे. कारण की 2024ला इलेक्शन आहे, 2024ला विधानसभेचे सुद्धा इलेक्शन आहे आणि आपल्या लोकसभेचे सुद्धा इलेक्शन आहे. त्यामुळे जाहिराती येत आहे, प्रसिद्ध होत आहे. आपले सरकार तुम्हाला माहिती आहे कसं सुरू चालू आहे, तिगडी सरकार चालू आहे आपलं. तर या सर्व गोष्टीचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला तुमचं फ्युचर घडवायचं आहे, तुम्हाला सर्व अभ्यास करून ठेवायचा आहे. मी मध्ये आपल्या सर्व टाकून ठेवलेलं आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल मेकॅनिकलचा, नॉन टेक्निकलचा मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग सर्व इतके व्यवस्थित सिलेबस झालेला आहे सर्व. आणि एकूण एक गोष्ट चालू आहे, तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. बरेच जण अभ्यासच करत नाही. मी मध्ये कसं जायचं, कसे व्हिडिओ बघायचे, काही फ्री ऑफ कॉस्ट बरेच सर्व व्हिडिओ टाकले आहे. मी असं म्हणत नाही बॅच लावा, पण अभ्यासाला सुरुवात तर करा. सर्वप्रथम सुरुवात करणं गरजेचं असते. तर बरेच विद्यार्थी अजून सुद्धा सुरुवातच नाही करत आहे आणि नंतर पस्तावणार आहे. कारण की जेव्हा तुमचा मित्र, तुमची मैत्रीण, तुमचे फ्रेंड लागणार ना, कारण की काहीच नाही करत आहे. जर जॉब करत असेल तर समजू शकतो आपण, पण रिकामे आहे आणि काहीच करत नाही आहे, तर मग खूप मोठी म्हणजे फक्त व्हिडिओ पाहून आपण अभ्यास करू, युट्यूबवरून अभ्यास करू, हे सगळं मोहमाया आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर सिरियसली अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला एक प्लॅन करावा लागेल, प्रत्येक सब्जेक्टला आखावं लागेल. कारण की कॉम्पिटिशन आहे. अभ्यास करणारे विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि जे गोष्टी करत आहे, हे नाही ते नाही ते नाही, ते गोष्टीच करत राहणार आहे. ते एवढ्या सर्व टेक्निकलच्या, मेकॅनिकलच्या, इलेक्ट्रिकलच्या, सिव्हिलच्या जागा निघत आहे. सर्वांनी आपापल्यानुसार जे तुमचे हे आहे क्वालिफिकेशन त्यानुसार भरून घ्यायचं आहे. मी तुम्हाला अजून बाकीच्यांचं पण दाखवून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ऍपमध्ये कसं करायचं, ऍपमधून कसे काय तुम्हाला हे करायचे ते सर्व दाखवून देतो. बघा, तर मी तुम्हाला मेकॅनिकलचं दाखवलं होतं, विद्युतचं दाखवलं. त्यानंतर बघा लेखा परीक्षेच्या जागा बघून घ्या. लेखा परीक्षेचा चार्ट आहे इथे. त्यानंतर मी प्रत्येकाचा चार्ट तुम्हाला दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर बघा लेखापालच्या जागा आहे. त्यानंतर विद्युत पर्यवेक्षकच्या जागा आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी यासाठी डिप्लोमावाले पण चालतात, त्यांच्यासाठी जागा आहे. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकच्या जागा आहे या 7. त्यानंतर बघा पशुधन पर्यवेक्षकच्या 2 जागा आहे. त्यानंतर प्रमुख अग्निशामकच्या 9 जागा आहे. त्यानंतर उद्यान सहाय्यकच्या, त्यानंतर कनिष्ठ लेखा परीक्षकच्या जागा या कॅटेगरी वाईज बघून घ्या. त्यानंतर बघा अग्निशामकच्या इथं 20 जागा तुम्हाला पाहायला मिळतात. लेखालिपिकच्या 10 जागा आहे. तर अशा एवढ्या जागा आहेत तुम्हाला. आता या सर्वांसाठी फक्त अभ्यास करणं महत्वाचं आहे. मी आधीच बोललो होतो, अभ्यास केला तर पोस्ट निघेल. बरेच जण मला विचारतात सर ऍपचं कसं आहे, तर आपल्या ऍपचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये गेल्यावर तुम्हाला मिळून जाईल. ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व तिथं मिळून जाते, ठीक आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर पण तिथं मिळून जातो तुम्हाला. इथं होम राहते, होम मध्ये गेल्यानंतर इथं 3 डॉट राहतात. इथं तुम्ही स्टडी मटेरियलच्या सेक्शन मध्ये गेले, स्टडी मटेरियलच्या, तर या स्टडी मटेरियलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला जेवढ्याही जाहिराती आतापर्यंत आलेल्या आहे त्या सर्व जाहिराती प्रसिद्ध आहे. असं जसं पनवेल महानगरपालिका आले असेल ते, जिल्हा परिषद, तलाठी, नगर परिषद, या सर्वांचं GR टाकलेलं आहे मी, सर्वांचं जिथून जिथून आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या सगळ्या जाहिराती आल्या ना, याचं कन्फ्युजन खूप होतं मुलांना, कुठं जायचं, काय करायचं, कसं करायचं. तर एकाच आपल्या ऍपमध्ये तुम्ही स्टडी मटेरियलमध्येच गेले की त्यामध्ये खाली AMVI सर्व सिलेबस वगैरे सर्व टाकलेलं आहे. तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तुम्हाला बॅचेस लावायचे असेल किंवा मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला इथं स्टोअरमध्ये माझा नंबर तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं बॅचेस सुद्धा मिळेल. काही फ्री डेमो क्लासेस आहे, तुम्ही बघू शकता. खूप काही डेटा टाकलेला आहे आपण. आणि आता आपण हे पोस्ट, एवढ्या पोस्ट तुम्हाला काढायचे असेल तर टेस्ट सिरीज, तर आपली टेस्ट सिरीज आता इथून 5 ते 10 दिवसामध्ये लॉन्च होत आहे. टेक्निकलची, मेकॅनिकलची, म्हणजे त्यामध्ये नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल, म्हणजे 60-40चा रेशोची जे टेस्ट सिरीज आहे ते लॉन्च होणार आहे. पूर्ण IBPS पॅटर्न, जे TCS IBPS पॅटर्न चालू आहे, मोस्टली आपले पेपर IBPS कंडक्ट करत आहे, तर त्या पॅटर्नवरची टेस्ट सिरीज राहणार आहे. ते सुद्धा आपण चालू करू. कारण की टेस्ट सिरीज तर मी म्हणतो क्लास लावा नको लावू तर तुमचा वैयक्तिक निर्णय, पण टेस्ट सिरीज सर्वांनी लावा.
हे माझी लावायची सीन नका लावू, कोणाची दुसरी लावायची लावा, पण टेस्ट सिरीज सर्वांनी लावा. कारण की टेस्ट सिरीज वरून तुम्हाला काय समजते, तुमचं ऍक्च्युअल परफॉर्मन्स करतो की तुम्ही लागू शकता नाही लागू शकत, किती कमी पडतो, कुठे जास्त आपल्याला अभ्यास करायचा आहे, या गोष्टी तुम्हाला टेस्ट सिरीज वरून कळतात. तर सर्वांनी बघा या एवढ्या गोल्डन संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा, एक स्ट्रॅटेजी बनवा. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करा. केव्हा मी कॉल नाही रिसिव्ह करू शकलो तर थोडंसं सांभाळून, कारण की कसं माझे पण क्लासेस कंटिन्यू चालू असते, मी प्रत्येकाला मदत करायचा प्रयत्न करत आहे माझ्या लेवलवर. तर सर्वांनी काही फॉर्म मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर शांततेत फॉर्म भरा, काय म्हटलं नोटिफिकेशन वाचा, कारण की एक संधी तुम्हाला तुमचं फ्युचर बदलून टाकेल. ओके, आणि एकच वेळ अशी येत असते की जे माणसाला बदलून टाकते एक चांगलं डायरेक्शन देण्यासाठी. हा व्हिडिओ जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमचा मित्र गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की बरेच जण झोपलेले आहेत, त्यांना जागा करायचं काम आपलं आहे. ठीक आहे, चला तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.